पुढे जाऊयात मुंबईतनं पुढची घडामोड आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती ठाकरेंच्या शिवसेनेची मोर्चे बांधणी सुरू झालेली आहे। आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या शाखा प्रमुखांची बैठक होतीये। मुंबईमधील रंगशारदा इथं या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उद्धव ठाकरे सर्व शाखा प्रमुखांना आज मार्गदर्शन करणार आहेत। तर मुंबईमध्ये होत असलेली ठाकरेंच्या शिवसेनेची महत्त्वाची बैठक आज सगळ्या शाखा प्रमुखांची उद्धव ठाकरे बैठक घेत आहेत आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे हे सगळ्या शाखा प्रमुखांना मार्गदर्शन करतील। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। मुंबईतनं प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, आपण बघतोय की सगळ्याच पक्षांमधनं विधानसभेची तयारी सुरू झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आज मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक होते, ज्यासाठी शाखा प्रमुख आज येत आहेत। गुरु, खरं तर आपण पाहिलं असेल की ठाकरेंच्या शिवसेनेची जी परंपरा आली आहे ती म्हणजे गटप्रमुख, बूथप्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख अशी जी परंपरा बाळासाहेब ठाकरे यांनी ठरवून दिलेली पद आहेत आणि त्यानुसार जे निवडणुकीचं कामकाज असतं ते चाललं जातं। म्हणजे ग्राउंड लेवल पासून सुरुवात केली जाते आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं असेल की एक महिन्यापूर्वीच म्हणजे लोकसभेच्या निकालानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुखांची शिवसेना भवन इथे बैठक घेतली होती। या बैठकीत त्यांनी लोकसभा निवडणुकीचा जो निकाल होता, कुठे हायेस्ट लीडिंग आहे, कुठे कमी मतं पडली आहेत, या सगळ्यांचा आढावा घेतला होता आणि या अनुषंगाने त्यांनी विधानसभेची तयारी करायचे आदेश विभाग प्रमुखांना दिले होते। त्यानंतर आज दुपारी 12 वाजता रंगशारदा इथे जी बैठक होते शाखा प्रमुखांची, या बैठकीत देखील त्याचप्रमाणे आदेश दिले जाणार आहेत। बरोबर, त्यामुळे आजच्या या संबोधनामध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद चेतन, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू।